न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। दोन्ही बटन वरच एक जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदानाचा मी जसा हक्क बघावा तसा सगळ्यांनी आज मतदानाचा हक्क बघावा ही मी सगळ्याला विनंती करतो। मतदारांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतो। आपण बघितलं असेल मतदानाचा प्रतिसाद हा खूप म्हणजे सकाळी सकाळी इतका काही प्रतिसाद आहे। मला वाटतं मतदानाची टक्केवारी ही निश्चित वाढल्याशिवाय शिवसेनेला त्याचा फायदा होईलच। टक्केवारी वाढली म्हणजे शिवसेनेला फायदा होईल आणि शिवसेनेच्या जागा निवडून येतील असं मला खात्री आहे। साधारण किती जागा शिवसेनेच्या लागतील? कारण युती तुटलेली आहे संभाजीनगरमध्ये, 63 जिल्हा परिषद उमेदवार आहे। किती उमेदवार तुमच्या शिवसेनेचे? आता आम्ही जवळजवळ 41 जागा लढतो। युती काही जागेवर युती आहे, काही जागेवर पण आता गंगापूरला युती आहे, त्याच्यानंतर वैजापूरला युती आहे। तसं काही म्हणता येणार नाही किंवा युती तुटली होऊन काही जागेवर युती आहे, काही जाग्यात थोडंफार स्थानिक लेवलला झालेलं आहे, त्याच्यामुळं फार काही परिणाम होणार नाही। पण सत्ता ही येणार आहे आणि भगवा हा जिल्हा परिषद फडकणार आहे, पंचायत समितीवर सुद्धा भगवा फडकणार आहे, त्यात कुठेही शंका नाही। आणि ही जी जागा आहे पाचूरची, ही पाचूरची जागा खूप काही मतं नाही आहे, तशाच बाकीच्या बी जागा अशाच मतं नाहीत। तुमच्यावरती घराणेशाहीचा आरोप देखील विरोधकांनी केला होता की त्यांच्या पुतण्याला उमेदवारी दिली। हे चालूच राहतो। घराणेशाही याच्या आधी या जागेवर विलास बापू होते, त्याच्यामुळं असं काही नाही। 3 दिवस विलास बापू होते आणि आता शिवराज, त्याच्यामुळं घराणेशाहीचा नाही करतो तर नाही, असं काही लादलेले उमेदवार नाही। तुम्हाला घराणेशाहीचा जर उमेदवार असता तर मग थोडाफार फरक होतो। घराणेशाही तुम्हाला मतदानातून दिसेल, घराणेशाही एका लोकातून उमेदवार आहे, तुम्हाला मतदाना दिवशी दिसेल। ठीक, तुम्ही मतदाराला विचारा घराणेशाही आहे का काय।